या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। वंचित बहुजन आघाडीनं आणखी उमेदवार घोषित केल्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांचा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे। महाविकास आघाडीकडून मात्र प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करू ते महाविकास आघाडीत सहभागी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। मात्र दुसऱ्या यादीत सोलापूरचं नाव आले। वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात उमेदवार दिला आहे, त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं टेन्शन आता वाढलं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं त्यांची दुसरी यादी जाहीर केली। या यादीमध्ये 11 जणांचा समावेश आहे। वंचित बहुजन आघाडीनं आधीच 8 उमेदवारांची घोषणा केली होती, त्यामुळे आता वंचितचे एकूण 19 उमेदवार झाले आहेत। वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलेल्या या दुसऱ्या यादीत सोलापूर, माढा, हिंगोली, मुंबई उत्तर मध्य यासह 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। मोहोळचे माजी नगराध्यक्ष व ओबीसी नेते रमेश बारसकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून, तर अक्कलकोट तालुक्यातील राहुल गायकवाड यांना सोलापूरमधून उमेदवारी मिळाली आहे। सोलापूरला राहुल काशीनाथ गायकवाड, तर माढ्यासाठी रमेश नागनाथ बारसकर यांचं नाव जाहीर केलं आहे। माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस व धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून काम करत होते। त्यांनी 8 दिवसांपूर्वी या पदाचा राजीनामा दिला आहे। माढ्यामध्ये ओबीसी महासंघाच्या वतीनं झालेल्या मेळाव्याचं निमंत्रक म्हणून त्यांनी हे काम केलं आहे। त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन ॲडव्होकेट आंबेडकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी चेहरा म्हणून बारसकर यांना ही संधी दिली आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले राहुल गायकवाड हे अक्कलकोट तालुक्यातील आहेत। बौद्ध समाजातून ते येतात। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून बौद्ध मतदारांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळेच वंचितनं राहुल गायकवाड यांना मैदानात उतरवलं आहे। लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे स्वतः मैदानात उतरले होते। या निवडणुकीत ते स्वतः, तर माढ्यातून ॲडव्होकेट विजयराव मोरे निवडणूक लढले होते। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून 1.5 लाखाहून अधिक मतं ॲडव्होकेट आंबेडकर यांनी घेतली होती, तर माढ्यातून ॲडव्होकेट मोरे यांनी 55,000च्या आसपास मतं मिळवली होती। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। झमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही, तर जमिनीचा मालकही होणार, तेही झमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।